भैया वड़क्कम। वणक्कम वणक्कम, वेलकम टू टेम्पल सिटी। अंकल सुनो ना, आपका नाम क्या है? वो कैसे मेरा बोलते नाम हैं? का कारगिल। कारगिल नहीं, वो आपके लैंग्वेज में कैसे पूछेंगे आपका तमिल नाम क्या तमिल है? तमिल नहीं, कैसे पूछेंगे कि आपका नाम क्या है? व्हाट इज योर नेम कैसे पूछेंगे? मीनिंग। मीनिंग नहीं, ट्रांसलेशन If करके I have to ask you what is your name, ओके how to say it in Tamil? तमिल तमिल ओ कैसे बोलेंगे? எனது பேர் உங்கள் பேர் என்ன? उंगल पे पे रन, उंगल पे रन। என் பேர் कारगिल। अच्छा, कारगिल एम्पियर गौरवी। गौरव। हाँ, Nisha. गुड नेम, गुड नेम। थैंक यू। सो गाईज आमचं हेच हॉटेल आहे, पण आम्ही 8:30 वाजता इथे पोहोचलो आहे आणि आमचं चेक इन 12 वाजता आहे. सो त्यांनी थोडंसं एक्स्ट्रा अमाऊंट घेतली आहे कारण आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली. सो ऑनलाईन आम्ही 922 रुपीज भरलेले, तर अजून त्यांनी 250 रुपीज घेतले. सो गाईज आम्ही फायनली आमच्या रूममध्ये पोहोचलेलो आहोत आणि खूप थकलेलो आहोत. त्याच्यामुळे आम्ही त्यांना पैसे म्हणजे एक्स्ट्रा पे केले, नाहीतर मग आम्ही 12 वाजता चेक इन केलं असतं कारण 2 दिवस ट्रेनमध्ये खूप म्हणजे हालत खराब झालेली. त्याच्यामुळे मग आम्ही 250 रुपीज एक्स्ट्रा देऊन आम्ही रूम आत्ताच घेतला कारण की आम्हाला लवकर फ्रेश होऊन इथे इकडचे टेम्पल फिरायला जायचं आहे. त्याच्यामुळे मग थोडंसं लवकरच चेक इन केलं. पण रूम आहे म्हणजे ठीकठाक आहे. गोवा बीबीवरून आपण डाउनलोड हे केलेलं, घेतलेलं हा रूम. निशा काय बोलायचं आहे का तुला? मैं बोलना चाहे होटल इज फाइन, ठीक ठाक। बहुत थक गए हैं अपन लोग. अब फाइनली हम लोग बहुत अच्छे से ड्रेस अप होने वाले हैं. अगली सारी वीडियोस में वी आर गोइंग टू लुक रियली सो फायनली गाईज आपण रेडी झालेलो आहोत आणि आता आपण बाहेर निघतोय टेम्पल बघण्यासाठी. सो आपण आता डायरेक्ट बाहेरच भेटू कारण मला खूप उशीर झालेला आहे. आपको कुछ बोलना है? हम बोलना चाहते हैं कि हाउ डू आई लुक, कैसे लग रहे हैं हम फॉर टेम्पल रेडी. तो चलो अभी हम लोग को बहुत लेट हो रहा है तो हम लोग अभी डायरेक्ट बाहर ही मिलते हैं आप सबको. हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. वडक्कम वडक्कम. सो आता आपण निघालेलो आहोत फ्रेश वगैरे होऊन आणि आता आपण मंदिरात जाणार आहे. मदुराईचं सगळ्यात फेमस मंदिर मीनाक्षी टेम्पल, तिकडे जाणार आहोत. आणि आपल्याला आता खूप लेट झालं, ॲक्च्युली मला खूप लेट झाला आहे. आम्ही दोघं पण आम्हाला थोडं फ्रेश व्हायला थोडासा वेळ गेला. लेट हुआ ना आज हम लोगों को इसको रेडी होने. रेडी झुमका इज इम्पॉर्टेंट. तो इसको मोर इम्पॉर्टेंट देन टाइम. तर आता मी ऑटो बघतो तिथे मीनाक्षी टेम्पल आपल्याला कोण सोडतं आहे का. फटाफट जातो कारण की तिथे लाईन खूप लावायला लागते. 9 वाजताच मंदिर चालू होतं, सो तिथे लाईन खूप लावायला लागते. सो लवकरात लवकर आपण जाऊयात. किती किलोमीटर आहे? किलोमीटर 1.5 किलोमीटर சுற்றி போகணும். 1.5 किलोमीटर தான் 80 रुपीस தான் ஒன்லி ड्रॉप. அங்கே வெயிட்டிங் பண்ண அங்கே வண்டி வேற வண்டி. चलो अभी क्या ऑप्शन नहीं है. चलो चलो. सो गाईज ही ऑटो पण आता 80 रुपीजच घेणार आहे मदुराई टेम्पल डायरेक्ट जाण्यासाठी. आता आम्हाला उशीर होते, नाहीतर आम्ही शेअर ऑटोने जाणार होतो, पण आता आम्ही डायरेक्टच ऑटो केली आहे. सो गाईज फायनली आपण मदुराई टेम्पलला पोहोचलेलो आहोत आणि तुमच्या समोर आहे मदुराई टेम्पल. वाव, एवढं भारी दिसतं इथून, एक नंबर. वडक्कम. आतमध्ये मला वाटत नाही की मोबाईल किंवा गोप्रो वगैरे घेऊन जायला एंट्री आहे. सो इथे एक लॉकअप आहे, तिथे आपल्याला गोप्रो आणि मोबाईल ठेवायला लागणार आहे. आणि मंदिरात जाऊन आल्याच्या नंतर मग मी व्हिडिओ काढेल. आधी मी त्यांना विचारेल की जर गोप्रोमध्ये व्हिडिओ जर काढून देत असतील तर आपण व्हिडिओ काढूया, जर नाही बोलले तर मग नाही काढायला लागणार. तर बघू आता काय इथे बोलतात ते, आतमध्ये जाऊन बघूया. पण मंदिर एक नंबर वाटतं आणि हाईट किती आहे मला पण माहिती नाही, पण हाईट पण खूप मोठी आहे मंदिराची. हाईट एक नंबर मंदिर आहे. क्या बोल रहे हो? मेरा लड़का को हाँ, लड़की चाहिए. लड़की चाहिए. हाँ. लड़की चाहिए. 24 उम्र रहना है. हाँ. अच्छा पढ़ना, इनकम ही रहना है. हाँ, इनकम इनकम चाहिए. ओके. कहाँ से? यहाँ मुंबई से है हम लोग. तमिलनाडु लड़की मिलेगा, कहाँ का मिलेगा? तमिल ढूंढना पड़ेगा. मिलवाते हैं. फिर क्या फोटोग्राफर है. पहले क्या बोला? पसंद है हम आपको. लड़की चलो वाला फोटोग्राफर हूँ मैं. अंकल, चलो अंकल. अंकल दिल्ली की चलेगी क्या? अरे उनको इडली सांभर बनाने वाले चाहिए. चपाती छोले नहीं भटूरे होगा. नहीं, छोले भटूरे नहीं. सो गाईज आम्ही आत्ता जस्ट टेम्पलमधून बाहेर आलो आहे. कमीत कमी 2-2.5 तास लागले आतमध्ये आणि एवढी रश आहे म्हणजे
खूप प्रमाणाच्या बाहेर रश आहे आणि आम्ही थोडंसं शॉर्टकटमध्ये आतमध्ये गेलो आणि आम्ही VIP दर्शन घेतलं थोडेसे पैसे देऊन. त्यामुळे आमचं दर्शन झालं नाही तर 4-5 तासाचं अजून आम्ही आतमध्येच असतो. दर्शनच झालं नसतं कारण एवढी रश आहे आणि त्याच्यामध्ये ऊन पण एवढं लागत होतं. सो अक्षरशः आमची हालत खराब झाली आणि सकाळपासून ब्रेकफास्ट वगैरे पण काही नाही झालं आहे. सो आता आपण ब्रेकफास्ट करायला जाणार आहोत कारण की माझ्यात आता अजिबात ताकद नाही आहे. रात्री पण काही नीट व्यवस्थित जेवण नाही झालेलं आहे. सो आता आपण बघू इथे कुठे ब्रेकफास्ट चांगला भेटतो का काहीतरी खायला लागेल कारण आता जास्त म्हणजे खूप जास्त भूक लागलेली आहे लाईन लावून. आणि अजून काही लोक तर आतमध्येच आहेत ज्यांनी लाईन लावली आणि खूप म्हणजे एवढी लाईन पण आता मोबाईल अलाव नव्हता म्हणून नाही तर तुम्हाला मी दाखवलं असतं की किती लाईन आहे. आणि टेम्पल तर एवढं भारी आहे आणि एवढं मस्त वाटलं ना टेम्पलच्या आतमध्ये आणि त्यांचं आर्किटेक्चर वगैरे एवढं भारी आहे ना. पण आपल्याकडे म्हणजे आपण आतमध्ये कॅमेरा नाही घेऊन जाऊ शकत म्हणून नाहीतर आतमध्ये खरंच खूप मस्त आहे हे मीनाक्षी टेम्पल. आणि अजून आतमध्ये एक शिवा टेम्पल होतं पण ते दुपारी नंतर बंद होऊन जातं म्हणून मग आम्ही ते बघायला गेलो नाही. तर आमचं एकच दर्शन झालं. मीनाक्षी टेम्पल आहे तिथेच आमचं दर्शन झालं. त्याचंच आमचं दर्शन झालं. आता इथे परत थोडेफार काही फोटो काढू. सकाळी फोटो काढलेले ते काय एवढे व्यवस्थित नाही आले. आता परत एकदा फोटो काढू आपण. ठीक आहे 30 देते 3 पानी निकलेगा ना अंकल बड़ी? गाईज इथे नारळ पाणी 20, 30 आणि 60 रुपीजला आहे. आम्ही 30वाला घेतोय. 30वाला पण मोठा आहे. हा आपल्या इथे 60 रुपयाला भेटतो. पाइप थैंक यू माय गॉड. मलाई वाला फोटो लेते का? स्ट्रॉ. सो गाईज हे नारळ पाणी एवढं टेस्टी. आपल्या इथं पण असं नारळ पाणी भेटत नाही. मी टेस्ट करून सांगते तुम्हाला. मेरे को भी टेस्ट करना घर भी. ऐसा क्या टेस्ट है तुम्हारा? ऐसा क्या? अरे एक नंबर टेस्ट है. मतलब अच्छा है. इससे अच्छा मेरा है. नहीं मेरा भी अच्छा है. इसका भी अच्छा है. एक नंबर. मलाई वाला है ना. गाईज आमचं नारियल पाणीमध्येच पोट भरलं आणि ते मलाई खाऊन उसमें पेट भर गया ना. आणि एवढं आम्ही पार्सल पण घेतलं. पेट ना भरे. नहीं इतना भी नहीं. थोड़ा अभी खाएंगे हम लोग बट उसमें ही पेट भर गया 30 रुपीज़ में हमारा. और मलाई भी बहुत सारी थी. आपल्या इकडे एवढी मलाई आणि एवढं हे भेटतच नाही. आणि ते मला घालून दाखवतात ते. कैसे बांध लिए? वापस. Put your knot here. This one tight only important here. Okay. और वो हाफ ये folding करो. folding ये करो. walking में folding here. हाँ वो कैसे Walking में folding करो. हाँ. एक नंबर. गाईज आम्ही टेम्पलवरून डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो आणि आता मी लुंगी घातली आहे. सो इथे काय तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार नाही लुंगी. सो मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते की मी लुंगी कशी वेअर केली आहे ते. आताच मगाशी शॉपमधून घेतली आणि लगेच घातली कारण खूप मस्त वाटते. म्हणजे खूप छान वाटते आणि असं थंड वाटते. खूप असं म्हणजे मोकळं वाटते. सो आता मी तुम्हाला खाली गेल्यावर दाखवते. असं मला इथे ह्याच्यामध्ये दाखवायला जमत नाही आहे. मी तुम्हाला खाली गेल्यावर दाखवते. सो गाईज आम्ही आता या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करतो आहे. म्हणजे ॲक्च्युली ब्रेकफास्ट नाही लंचच करतो आहे कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. आता बघू इथे काय भेटते. ते सगळे केळ्याच्या पाण्यावर जेवतात. एक नंबर रे. क्या है? मैंगो का. ठीक है. क्या नेम? मिक्स वेजिटेबल करी. ट्रेडिशनल का जो cuisine रहता है तमिलनाडु का. कैरेट का है. अच्छा कैरेट एंड अच्छा. ये बहुत अलग ये पिकल मैंगो पिकल है. ये कैरेट है ना. कब? क्या था? नाही तेलुगु सांबर. थोडं सांग. तेलुगु तेलुगु ओके నాకు కూడా వచ్చింది.
వచ్చుంటారు కొంచెం కొంచెం काय सगळं हे कसे खातात ते. सो आम्ही इकडची ट्रेडिशनल थाली घेतली आणि बघा कसे खातात ते. अंकल अंकल ओ अंकल अंकल वडक्कम வணக்கம் சாப்பிடுங்க சாப்பாடு சாப்பிடுங்க रूम एंट्री. सो गाईज पोट भरून एकदम जेवण झालेलं आहे आणि 90 रुपीजमध्ये आपल्याला एक थाली भेटलेली आहे. सो ठीक आहे 90 रुपीज वर्थ आहे आणि अनलिमिटेड आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकतो. पण मला काही जास्त गेलं नाही ते राईस मी जास्त खात नाही. सो माझं थोडंसं तर एकाच ह्याच्यामध्ये माझं पोट भरलं पण बाकी खूप टेस्टी होतं. टेस्टी दा वगैरे करून झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत तिरुमलाई नयक्कर पॅलेस. महाराजा पॅलेस पण बोलतात त्याला आणि इथून 15 मिनिटावर आहे. सो आम्ही चालतच चाललो कारण आम्हाला आता काही वेळ टाईमपास करायला नाही. सो आम्ही चालत चाललो आहे. ऑटोने काय लगेच 5 मिनिटात पोहोचू शकतो आणि चालत 10 मिनिटं लागतील. सो आपण चालतच जाऊयात. सो गाईज आता आपण चाललो आहे महाराजा पॅलेसमध्ये आणि त्या अंकलने आम्हाला सोडलं असंच. पण लुंगीमध्ये अजिबात बसायला येत नव्हतं गाडी ह्याच्यावरती स्कूटीवरती. पण बसलो आणि आलो कारण खूपच चालून म्हणजे येतच नव्हतं. किती वेळ झाला आम्ही कमीत कमी अर्धा तास चालत होतो पण महाराजा पॅलेस काही येत नव्हतं आणि खूप लांब होतं तरी पण मग त्यांनी सोडलं आम्हाला स्कूटीवर. आणि आता ही इथून एंट्री असं मला वाटतंय. आता इथं पण एंट्री फी आहे वाटतं ह्यांची. आम्ही आता पॅलेसच्या बाहेर आलेलो आहोत आणि आतमध्ये काय एवढं खास काही नव्हतं. फक्त बसायलाच नॉर्मल असे चेअर्स होते आणि म्हणजे गोप्रो आतमध्ये आलो नव्हता. मी थोडंफार मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे पण आतमध्ये असं बसण्यासाठी वगैरे असं होतं आणि नॉर्मलच होतं. असं काही नाही एवढं आणि फक्त आर्किटेक्चर वगैरे छान होतं. एवढं काय असं मला आवडलं नाही पण ठीकठाक होतं. आणि आता ते बंद करणार म्हणजे क्लोजिंगचा काहीतरी टायमिंग झाला त्यांचा म्हणून ते आता बंद होत आहे. म्हणून आता आम्ही निघालो इथून. सो आता आपण रूमवरच जाणार आहे आणि रेस्ट करणार आहे कारण उद्या सकाळी आपल्याला लवकर रामेश्वरमला जायचं आहे. सो रेस्ट करायला लागणार आहे. आता फक्त रामेश्वरमला जाण्यासाठी आपल्याला बस बघायची कारण रामेश्वरमला जाण्यासाठी ट्रेन नाही आहे. आपण बसने जाणार आहोत रामेश्वरमला. सो आता बघू रामेश्वरमला आपल्याला जायला बस भेटते का. सो ते बस जे आहे ते बघू आणि डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन मी रेस्ट करणार आहे. आपण डायरेक्ट उद्याच भेटू. हो गाईज आम्ही आता महाराजा पॅलेसच्या इथून आम्ही ऑटो केली आहे कारण की सॉरी ऑटो नाही हे सायकल केली आहे कारण ऑटोवाला खूप जास्त पैसे सांगत होता. सो आम्ही रिक्षा केली आहे कारण आम्ही खूप थकलेलो. तिथे मीनाक्षी टेम्पलमध्ये पण लाईन वगैरे लावून पाय वगैरे खूप दुखत होते त्याच्यामुळे मग ही सायकल केली खूप आणि चाललो 100 रुपयामध्ये सायकलनी. अंकल वडक्कम 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 आणि खूप छान वाटतंय. मस्त हवा येते मोकळी मोकळी आणि मस्त लुंगी पण घातली आहे पद्धतशीर तर खूप मस्त वाटतंय.